त्या ऋषींना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी महाप्रचंड नटराजाचं रूप धारण केलं. नटराजाला हरवण्यासाठी ऋषींनी यज्ञ मांडला. त्या यज्ञाद्वारे नटराजाच्या अंगावर वाघ सोडला. पण नटराजानं त्या वाघाचं कातडं अंगावर परिधान केलं. त्या यज्ञातून डमरू आला. अंगावर आलेला डमरू नटराजानं उजव्या हातात घेतला. डमरू म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं उगमस्थान, म्हणजेच ओम. यज्ञातून एक महाकाय नाग अवतरला, ज्याला नटराजानं आपल्या गळ्याभोवती धारण केलं.